नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संधी प्रकरण बघणार आहोत. अथर्व आयुर्वेद अकॅडमी, डॉक्टर विजय पाटील. मी आपलं हार्दिक स्वागत करतो. मी असिस्टंट प्रोफेसर आहे, संस्कृत संहिता सिद्धांत डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती या ठिकाणी. माझे फोन नंबर, वेबसाईट, ईमेल आय डी या ठिकाणी आहे. बघा आता संधी प्रकरण यामध्ये संधी हा शब्द जो आहे सम प्लस धा या धातूंपासून संधी शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ एकत्र जोडणे असा आहे. मग याच्यामध्ये तीन प्रकार आहेत संधीचे. स्वरसंधी, यालाच अचसंधी पण म्हटलं जातं, व्यंजन संधी म्हणजे झाल संधी, आणि विसर्ग संधी. विसर्ग संधीला दुसरं नाव नाही, विसर्गाशी होणारा संधी. तर एक एक सूत्र आपण त्यामध्ये बघूयात. पहिले व्याख्या बघूयात. स्वरसंधी त्याला अचसंधी असंही म्हटलं जातं, कारण अच मध्ये सगळे स्वर येतात, म्हणजे स्वरांमध्ये होणारा संधी तो म्हणजे स्वरसंधी. अच प्रत्याहारातील वर्ण जे आहेत त्याच्यामध्ये सगळे स्वर येतात आणि त्या प्रत्याहारांमध्ये होणारा संधी म्हणजे अचसंधी, त्याला स्वरसंधी असंही म्हटलं जातं. व्यंजन संधी अर्थात हल संधी. हल प्रत्याहारमध्ये सर्व व्यंजन येतात आणि व्यंजनांमध्ये होणारा संधी तो व्यंजन संधी, त्यालाच हल संधी म्हटलं जातं, कारण हल प्रत्याहारातील वर्णांमध्ये सर्व व्यंजन येतात आणि त्यांच्यामध्ये होणारा संधी हल संधी. देन विसर्ग संधी, विसर्गाशी होणारा, पहिल्या पदाच्या शेवटी विसर्ग असेल आणि पुढे कोणतं तरी पद आलेलं असेल त्यांच्याशी होणारा संधी जो आहे तो विसर्ग संधी म्हटलं जाईल. आता स्वरसंधीमध्ये या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पडतात. यनसंधी, अयादी संधी, गुणसंधी, वृद्धी संधी, दीर्घसंधी, प्ररूप संधी, पुरुरूप संधी. आता एक एक बघूया आपण. यनसंधी सूत्र आहे इको यनाची. इक यन अची. बघा याच्यामध्येच ते जे आहेत ते पद तुम्हाला दिसतील. इक यन आणि अची. इक प्रत्याहारातील वर्णाच्या पुढे जर अच प्रत्याहारातील वर्ण आला तर इक प्रत्याहारातील वर्णाच्या जागी क्रमाने यन प्रत्याहारातील वर्ण करावा. बघा इक प्लस अच बरोबर यन. ई आलेला असेल, पुढे कोणताही अच आलेला असेल तर त्याचा य होईल. उ, ई, उ, रू आणि लू हे इक प्रत्याहारमध्ये येणारे चार वर्ण आहेत. तर अच मध्ये अ, ई, उ, रू, रू, ए, ओ, ऐ, औ, च पर्यंत. तर हे जे आहेत ते अच प्रत्याहारमध्ये येणारे, अ पासून च पर्यंत. तर त्याच्यातला कोणताही वर्ण आलेला असेल, इथं कंडिशन फक्त त्यातला कोणताही पाहिजे. इथं जे आहे जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी यन मध्ये येतील. य व र ला, यन मध्ये य व र ला हे येतात. तर ई असेल तर य, उ असेल तर व, रू असेल तर र आणि रू असेल तर ल. उदाहरण बघूयात. सुधी प्लस उपास्य. सुधी मध्ये ई आहे आणि पुढे हा ई जो आहे इक प्रत्याहारातला, आणि उपास्थ मध्ये जो, उपास्य मध्ये जो उ आहे तो अच प्रत्याहारातील, म्हणून या ईच्या जागी य झाला. इको येण्याची या सूत्राने तो ईचा य झाला आणि त्या य मध्ये मग हा ध मध्ये अर्धा य आणि ऊचा उकार त्या ठिकाणी शुद्धी उपास्य हे रूप सिद्ध झालं. तसंच मधु प्लस अरिही. मधु मध्ये उ आहे, पुढे हा इक प्रत्याहारातला उ, दुसरा वर्ण अ जो आहे तो त्या ठिकाणी अच प्रत्याहारातला, आणि म्हणून त्या ऊच्या जागी दुसरा व, य व. पहिला य झाला, दुसरा उ आहे म्हणून व झाला इको यनाची या सूत्राने, आणि म्हणून तो ध मध्ये व येऊन गेला आणि अ त्याच्यामध्ये आला, तो पूर्ण झाला मध्वरी. त्याच्यानंतर धात्रंश, धातृ प्लस अंश. धातृमध्ये रू आहे आणि अंश मध्ये अ आहे, तर रूचा र झाला इको यनाची या सूत्राने. धात्रंश. देन रू प्लस आकृती. रू शेवटचा वर्ण, रू मध्ये लूच्या पुढे अ आला अच प्रत्याहारातील, म्हणून लूच्या जागी ल झाला आणि तो ल आ मध्ये गेला, तर लाकृती इको येण्याची या सूत्राने तो रूचा ल झाला. या पद्धतीने इक प्रत्याहार आधी आलेला असेल, पुढे अच प्रत्याहार आलेला असेल, तर त्या जागी इकच्या जागी क्रमाने अच यन होईल अच पुढे असताना. फक्त सारखा यायला नको एवढी कंडिशन्स त्या ठिकाणी, कारण सारखा आलं तर वेगळा संधी त्या ठिकाणी तो होईल.
देन अयादी संधी. सूत्र आहे एचो अयवा याव. एच प्रत्याहारातील वर्णाच्या पुढे जर अच प्रत्याहारातील वर्ण आला तर क्रमाने त्या एच प्रत्याहारातील वर्णाच्या जागी अय, अव, आय आणि आव आदेश करावा. बघा सूत्रामध्ये आहे एच, अय, अव, आय आणि आव. येस, म्हणजे जसं बघा एच मध्ये ए, ओ, ऐ, औ हे आहेत. पुढे अच प्रत्याहारातले कोणतेही वर्ण तर त्या जागी क्रमाने अय, अव, आय आणि आव हे झालेले आहेत. हे होतील. हे अयादी संधी. उदाहरणाने बघूया. हरे प्लस ए. हरेमध्ये ए आहे आणि पुढे ए आलेला आहे. हरेचा ए जो आहे तो एच प्रत्याहारातील आहे. पुढचा ए जो आहे तो अच प्रत्याहारातील. इथं सारखं असलं तरी चालेल, इथं काही कंडिशन नाहीये. देन तो यच्या जागी मग हा अय. कोणत्या सूत्राने तर एचो अयवा यावह या सूत्राने एचा अय झाला. आणि हरामध्ये हा अ आला पूर्ण झाला. य मध्ये हा ए आला तर त्याच्यावर एक मात्रा आली, हर ए हे रूप सिद्ध झालं. देन विष्णू प्लस ए. विष्णू मध्ये ओ आला आहे आणि पुढे ए आलेला आहे तर त्या ओ चा अव होईल. एचो अयवा यावह या सूत्राने ओचा अव झाला. मग त्याच्यामध्ये विष्णूमध्ये हा अ आला पूर्ण झाला तो आणि व मध्ये ए आला तर त्याच्यावर एक मात्रा आली, विष्णवे हे रूप जे आहे सिद्ध झालं. नै प्लस अकह. न मध्ये ऐ आहे प्लस अकह ऐचा आय झाला. न मध्ये आ, ना, य मध्ये अ, य आणि कह नाय कह हे रूप सिद्ध झालं. देन पौ प्लस अकह. प मध्ये औ आहे एच्या प्रत्याहारातील आणि पुढे अक मध्ये अ आहे अच प्रत्याहारातील म्हणून औचा आव झाला. एचो अयवा यावह या सूत्राने औचा आव झाला. प मध्ये आला पा झाला. व मध्ये अ व पूर्ण झाला आणि कह पावकह हे रूप सिद्ध झालं. त्याच्यानंतर सूत्र आहे संधी आहे गुणसंधी. गुणसंधीमध्ये गुणसंज्ञा सूत्र येतं आधी अदेंग गुण. अदेंग गुण अत आणि एंग हे जे आहे ते गुणसंज्ञक आहेत. अत म्हणजे अ आणि एंग म्हणजे ए आणि ओ हे गुणसंज्ञक आहेत. त्यांना गुणसंज्ञा प्राप्त होते. तर अत म्हणजे ज आणि एंग मध्ये ए आणि ओ. त्याच्यानंतर गुणसंधी. गुणसंधी सूत्र जे आहे ते आदगुण. अवर्णाच्या पुढे अच प्रत्याहारातील वर्ण असताना पूर्व आणि पर अशा दोन वर्णांच्या जागी म्हणून एक गुण आदेश करावा. म्हणजे दोघं मिळून या ठिकाणी होईल. पहिले आता दोन्ही सूत्रांमध्ये पहिल्या वर्णाच्या जागी होत होतं, इथं आता दोघं मिळून होणार आहे म्हणून त्याला गुण म्हटलेलं आहे. गुण अ प्लस अच. अच्या पुढे अच प्रत्याहारातील वर्ण. मग उप प्लस इंद्र. उदाहरण बघूया. उप मध्ये अ आहे आणि इंद्र मध्ये ई आहे म्हणून अ प्लस ई ए होईल. उपेंद्र. प मध्ये ए गेला एक मात्रावरती आणि आजूबाजूचे वर्ण तसेच राहिले. आजूबाजूचे जे वर्ण आहेत उपेंद्र ते रूप सिद्ध होईल. आदगुण या सूत्राने अ प्लस ई मिळून ए झाला. दोघं मिळून झालं इथे, हे लक्षात ठेवायचं. पुढचं आहे गंगा प्लस उदकम. गंगामध्ये गंग आणि अ. बघा हा पूर्ण आहे, इथं पाय मोडलेले नाही. आ जर काढला तर मग पाय मोडेल. प्लस उदकम. उदकम मध्ये उ आहे म्हणून दोघं मिळून अ प्लस उ ओ होतो. आणि आदगुण या सूत्राने अ प्लस उ मिळून ओ झाला गंगोदकम. येस. त्याच्यानंतर वृद्धी संधी. गुणसंधी प्रमाणेच वृद्धी संधी याच्यामध्ये पण दोन सूत्र येणार आहेत. एक तर वृद्धी संज्ञा सूत्र आणि वृद्धी संधी सूत्र. तर वृद्धी संज्ञा सूत्र जे आहे ते वृद्धी राधईचं. आत आणि एच हे वृद्धी संज्ञक असतात. आत म्हणजे आ आणि ऐच म्हणजे ऐ आणि औ हे जे आहे ते वर्ण वृद्धी संज्ञक असतात. त्यांना वृद्धी म्हटलं जातं. मग सूत्र संधी आहे संधी सूत्र वृद्धी संधीचं वृद्धी रेची. अ किंवा आच्या पुढे जर ए ओ ऐ औ याच प्रत्याहारातील स्वर आल्यास दोन्हींच्या जागी मिळून एक वृद्धी आदेश ऐ किंवा औ होतो. मग अ प्लस
अ किंवा आ प्लस एच बरोबर ऐच दोघं मिळून होणार मात्र हे. उदाहरणार्थ कृष्ण प्लस एकत्वम. कृष्णमध्ये अ आहे आणि एकत्वम मध्ये ए आहे. तर दोघांचे मिळून ऐ झाला. ऐच. ऐ आणि औच होईल या ठिकाणी. तिथं ए आणि ओच होईल. गुणमध्ये ए आणि ओ होईल. वृद्धीमध्ये ऐ आणि औ होईल. येस. तर वृद्धिरेची या सूत्राने अ प्लस ए दोघांचा मिळून ऐ झाला आहे. कृष्ण अ आणि ए ऐ झाला आणि तो ऐ कृष्णामध्ये चालला गेला. त्या ठिकाणी ते दोन मात्रा त्या ठिकाणी आल्या. कृष्णैकत्वम हे रूप जे आहे ते सिद्ध झालं. त्याच्यानंतर गंगा प्लस ओघ. गंगा गंगामध्ये आ आलेला आहे आणि ओघ बघा अ किंवा आच्या पुढे म्हणून आ आणि ओ मिळून औ झाला आणि तो मग गंग मधल्या ग जो अपूर्ण होता त्याच्यामध्ये तो अ गेला गंगोघ. रुधिरेची या सूत्राने आ प्लस ओचा औ झाला. तर देव प्लस ऐश्वर्यम. देव मध्ये अ आहे आणि ऐश्वर्यम मध्ये ऐ आहे. दोघांच्या मिळून ऐ. आता ऐश्वर्यम मध्ये ऐ जरी आहे तरी त्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकत नाही. ऐचं अ आणि ऐ मिळून ऐच होईल. रुधिरेची या सूत्राने ते होईल आणि देवैश्वर्यम व वर दोन मात्रा येऊन जातील. एक याची एक मात्रा आणि वरची एक मात्रा असं दोन मात्रा. देवैश्वर्यम. देन कृष्ण प्लस औत्कंठ्यम. कृष्ण मध्ये अ आहे आणि औत्कंठ्यम मध्ये औ आहे. तर दोघांचा मिळून त्या ठिकाणी औ होईल. वृद्धिरेची या सूत्राने अ प्लस औ चा मिळून औ होऊन जाईल. अर्थ औ औ आणि तो कृष्णमध्ये मध्ये औ आला कृष्णौक कृष्णौत्कंठ्यम हे रूप जे आहे ते त्या ठिकाणी सिद्ध होईल. त्याच्यानंतर येते दीर्घ संधी. सगळ्यात सोपी संधी दीर्घ संधी. अकह सवर्णे दीर्घ. अक प्रत्याहारातील वर्णाच्या पुढे जर सवर्ण आला म्हणजे सारखा वर्ण आला. बघा आपण पहिले पाहिलं होतं इको एनची मध्ये की सारखा वर्ण यायला नको. इथं ते सारखा वर्ण यायचं आहे. तर ते परस्पर मिळून दीर्घ एकादेश करावा. अक प्लस सवर्ण बरोबर दीर्घ एकादेश. दैत्य प्लस अरी. दैत्यमध्ये अ आहे आणि अरीमध्ये अ आहे. दोघांच्या मिळून आ झाला. हा संधी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. अकसवर्णी दीर्घ या सूत्राने अ प्लस अ मिळून आ झाला. दीर्घ झाला. रस्व दोन्ही आले आणि दीर्घ झालं. दैत्यारीही. हे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ही संधी बघायला मिळेल. संहिता ग्रंथांमध्येही. श्री प्लस ईशः. श्रीमध्ये ई आहे, ईशमध्ये ई आहे. दोघांच्या मिळून दीर्घ ई. ई प्लस ई दीर्घ ई. अकह सवर्णे दीर्घ या सूत्राने. देन भानु प्लस उदय. भानुमध्ये उ आहे, उदयमध्ये उ आहे. दोघांच्या मिळून दीर्घ उ. अकह सवर्णे दीर्घ या सूत्राने. सवर्ण दीर्घ सवर्ण दीर्घ या सूत्राने उ प्लस उ च्या मिळून दीर्घ उ झाला. भानुदय दुसरा उकार त्या ठिकाणी त्याच्यामुळे. होतृ प्लस ऋकार. होतृमध्ये रू आहे आणि ऋकार मध्ये रू आहे. दोघांच्या मिळून दीर्घ रू. दोन उकार त्या ठिकाणी दिले जातात. तो दीर्घ रू म्हटला जातो. आणि अकस्वर्ण दीर्घ या सूत्राने रू प्लस रूच्या मिळून दीर्घ रू झालेला आहे. आणि इथं पण होतृमध्ये दोन उकार दिले जातील. होतृकार. त्याच्यानंतर येतं पररूप संधी. पररूप संधीमध्ये एंगी पररूपम. बघा इथं दोन दोन कंडिशन आहे. आतापर्यंत फक्त दोनच कंडिशन होते. इथं दोन दोन असे चार कंडिशन्स आहेत. अकारांत उपसर्ग म्हणजे पहिल्या पदाच्या शेवटी तो पद अकारांतही पाहिजे आणि तो उपसर्गही पाहिजे. त्याच्या पुढे जर एंग स्वराने सुरू होणारं धातूचं रूप म्हणजे एंग प्रत्याहारातील वर्ण पण पाहिजे, स्वर पण पाहिजे आणि ते धातूचं रूप पण असलं पाहिजे. असताना अकार आणि एंग प्रत्याहारातील जागी पररूप एकादेश करावा. म्हणजे एंग प्रत्याहारातील स्वर त्या ठिकाणी पररूप एकादेश म्हणून होईल. अर्थात हे पुढे पाहिजे हा पररूप नंतरच्या याच्यामध्ये एंग. तर ते म्हणून नंतरच्या याच्याप्रमाणे म्हणून एंग धात ते त्या ठिकाणी होईल. अ उपसर्ग प्लस एंग धातूचे रूप बरोबर पररूप एकादेश. पररूप म्हणजे एंगच. थोडक्यात अ प्लस एंग बरोबर एंग. मग उदाहरण प्र. आता प्र हा उपसर्ग पण आहे आणि अने अंत होणार अकारांत पण आहे. दोन्ही कंडिशन कंप्लीट करतोय. आणि एजते एंग प्रत्याहाराने सुरू होणार आणि धातूचं रूप आहे. प्र प्लस एजते दोघांचे मिळून
ए राहील फक्त पररूप, नंतरचं जे आहे तेच राहील, अ निघून जाईल. कारण पररूप संधीचं नाव आहे. एंगी पररूपम या सूत्राने अ प्लस एचा ए झाला आणि तो प्र मध्ये ए चालला गेला तर प्रेजते हे रूप सिद्ध झालं. त्याचप्रमाणे उप प्लस ओषती, उपमध्ये अ आहे आणि ओषतीमध्ये ओ आहे, तर दोघांच्या मिळून ओ होईल उपोषती. एंगी पररूपम या सूत्राने अ प्लस ओचा मिळून ओ झाला आणि उपमध्ये तो ओ येऊन गेला, उपोषती हे रूप सिद्ध झालं. त्याच्यानंतर पूर्वरूप संधी. पूर्वरूप एंग पदांतादती. पररूप प्रमाणेच फक्त यामध्ये उलट कंडिशन होते हे. एंग आधी येतो हे आणि अ नंतर येतो हे. पदाच्या शेवटी एंग प्रत्याहारातील वर्ण आला असेल आणि पुढे ऱ्हस्व स्वर जर आला असेल तर पूर्वरूप एकादेश. तिथं पररूप होत होतं, इथं पूर्वरूप होतं हे. म्हणजे एंग प्लस अ बरोबर पूर्वरूप, म्हणजेच एंग प्लस अ बरोबर एंग. त्याचे उदाहरण बघूयात. हरे प्लस अव. हरे मध्ये ए आलेला आहे आणि पुढे अव मध्ये अ आलेला आहे, तर ए होईल. एंग पदांतादती या सूत्राने पूर्वरूप एकादेश ए होईल. ए प्लस अ चा ए. हरेव, हर मध्ये ए गेला, हरेव. किंवा हरे अव. आता बघा इथं जे आहे ते त्या ठिकाणी दोन कंडिशन, दोन हे सिद्ध रूप होऊ शकतात. तो अ जो आहे तो अवग्रह स्वरूपामध्ये शिल्लक राहू शकतो. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल विष्णू प्लस अव. विष्णू मध्ये ओ आलेला आहे आणि पुढे अव आलेला आहे. विष्णू मध्ये ओ आला आहे, तो एंग प्रत्याहारातील वर्ण आहे, म्हणून एंग पदांतदती या सूत्राने ओ प्लस अ चा म्हणून ओ झाला. विष्णोव किंवा विष्णू अव. म्हणून हा संधी ओळखण्यासाठी सगळ्यात सोपा संधी आहे. जिथं अवग्रह असेल त्याचा पुढे बघायचं, ए किंवा ओ आलेला असेल तर तो निश्चितच त्या ठिकाणी पूर्वरूप संधी असतो. स्वरसंधीतला पूर्वरूप संधी. संहिता ग्रंथांमध्ये हे उदाहरण शोधताना फार सोपं त्या ठिकाणी होईल तुम्हाला. थोडक्यात बघूयात. यन संधीमध्ये लक्षात काय काय ठेवायचंय. इको यनची, इक प्लस अच बरोबर यन. उदाहरण सुधी प्लस उपास्य शुद्धी उपास्य, मधु प्लस अरी ही मध्वरी, धातृ प्लस अंश धात्रंश. तुम्हाला आधीचे व्यवस्थित समजले असेल तर हे उदाहरण लक्षात ठेवले तर ते त्याप्रमाणे सोडवता येतील. लू प्लस आकृती लाकृती. अयादी संधी एचो अयवा यावह, यावह पाहिजे या ठिकाणी. एच प्लस अच बरोबर अय अव आय आणि आव. हरे प्लस ए हरे. विष्णू प्लस ए विष्णवे. नै प्लस अकह नायकः. पौ प्लस अकह पावकः. गुणसंधीमध्ये आदगुण अ प्लस अच बरोबर गुण. उप प्लस इंद्र उपेंद्र. गंगा प्लस उदकम गंगोदकम. आता याच्यामध्ये बघा गुण संधीमध्ये आणि वृद्धी संधीमध्ये गुण संज्ञासूत्र येतं आणि वृद्धी संज्ञासूत्र येतं. ते संज्ञासूत्र आहे आणि हे संधी सूत्र आहे. रुद्धिरेची हे वृद्धी संधीचं संधी सूत्र आहे. संज्ञासूत्र रुद्धिरादायचं येतं. तर गुणसंधीमध्ये त्या ठिकाणी अदेंग गुण हे जे आहे ते गुण संज्ञासूत्र येतं. मग रुधिर संधीमध्ये रुधिरेची अ किंवा आचा पुढे एच जर आलेला असेल तर ए किंवा औ होतो, ऐच होतो थोडक्यात. देव प्लस ऐश्वर्यम देवैश्वर्यम. गंगा प्लस ओग गंगोघ. देव प्लस ऐश्वर्यम देवेश्वर्यम आणि कृष्ण प्लस औत्कंठ्यम कृष्णोत्कंठ्यम. येस. त्याच्यानंतर पररूप संधी. पररूप मध्ये एंगी पररूपम. अ प्लस एंग बरोबर पररूप एकादेश. प्र प्लस एजते प्रेजते. उप प्लस ओषती उपोषती. पण इथे ते पण लक्षात ठेवायचं, अकारांत उपसर्ग आणि एंग प्रत्याहारातील स्वराने सुरू होणार धातूचं रूप. हे दोन कंडिशन म्हणजे चार कंडिशन आहेत टोटल. देन दीर्घ संधी. अकह सवर्णे दीर्घ. अक प्लस सवर्ण बरोबर दीर्घ एकादेश. दैत्य प्लस अरी दैत्यारी. श्री प्लस ईशः श्रीशः. भानु प्लस उदय भानुदय. होतृ प्लस ऋकार होतृकार. ह्या एक्झाम्पल्स व्यतिरिक्त संहिता ग्रंथांमध्ये जे एक्झाम्पल्स आलेले आहेत ते एक्झाम्पल्स ही तुम्ही त्या ठिकाणी शोधून लिहू शकतात. ते तुमच्या एक्स्ट्रा नोटबुक मध्ये ठेवायला हरकत नाही. पूर्वरूप संधी याच्यामध्ये एंग पदांतदती. एंग प्लस अ बरोबर पूर्वरूप एकादेश. हरे प्लस अव.
हरिव किंवा हरि अव. विष्णु प्लस अव, विष्णोव किंवा विष्णू अव. येस, थँक्यू, धन्यवाद. पुनर्मिलामः. पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.